चटपटीत अशी ना शापूची भाजी बनवून घेणार आहे. जे खात नाही ना ते सुद्धा आवडीने खाते. मुगाची डाळ, लसूण आणि हिरव्या मिरच्या भरपूर घालायच्या आणि ही शापूची भाजी बनवायची. काय केलेलं आहे ते मी शापूची एक चांगली हिरवीगार अशी बाजारातून गड्डी आणलेली, निवडली, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली, चिरून घेतली. मुगाची डाळ अगोदर 2-3 तास भिजत घातली होती, कारण आज ठरवलंच होतं की शापूची भाजी बनवायची. लसूण भरपूर टेचून घालायचा, हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या, जिरीचा तडका देऊन हे सगळं परतून घ्यायचं. डाळ सुद्धा तेलामध्ये चांगली परतायची. नंतर शापूची भाजी घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं, झाकण अजिबात ठेवायचं नाही, बारीक गॅस करायचा. 10 ते 15 मिनटं वाफेवरती भाजी चांगली शिजून द्यायची. भाजीचा यामुळे काय होतं, कलर अजिबात बदलत नाही आणि भाजी खायला सुद्धा खूप छान लागते. बघू शकता कलर अजिबात बदललेला नाही. जर झाकण ठेवलं ना तर शापूची भाजी खूप काळपट दिसते. चटपटीत अशी आपली मुगाची डाळ घालून